विठ्ठल आवडे प्रेम भाव। 24 हरामखोर लोकांपैकी एकाला मारायचं होतं। गुरुवर्य महाभारतात 24 हरामखोर होते। 24 भाषा जरा मराठवाड्यातली, मला काय भीती वाटत नाही। कीर्तन घेणार नाहीत नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव, मी काही कोणाच्या मागे लागे नाही। 24 हरामखोर लोकांपैकी एक जयद्रथ नालायक होता, नालायक। भारतीय संस्कृतीतल्या एका मानवी सिंहाला शस्त्र नसताना उत्तरेश्वर महाराज लात मारली, लात, प्रवीण बुवा लात मारली। आपल्या संस्कृतीला ते मान्य नाही। जयद्रथ शूर होता, अभिमन्यू गुरुवर्य। आणि दुसरी गोष्ट रक्ताच्या नात्यातला होता। तिसरी गोष्ट एका वारकऱ्याचा मुलगा होता। तुम्ही आम्ही वेळ भेटल्यावर भजन करीत असू, शिंक जांभाई ती तुका वेळ, अर्जुनाला शिंक जांभाळी काही तोंडान बोलत असताना तरी पण अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते। असा वारकरी असेल का? बरं एकटे अर्जुन नाही, सगळे भाऊ। पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, करित्या देवासी आळवे, वनवासात सुद्धा भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांचा मुलगा, त्याला लात मारली। आणि या नालायक जयद्रथाला मारण्यासाठी 2.5 ते 2.25 तास सूर्य झाकला, थांबिला नाही, फक्त झाकला। 3:30 वाजता सूर्यास्त केला। असं वाटलं विठाला विठाला। 3:30 वाजता गुरुवर्य सूर्य मावळला असं दाखवलं सुदर्शनानं। आयुध झाकलं, आयुध। थांबवला नाही, थांबवला नाही, थांबवला नाही, थांबवला नाही। संत किती मोठे आहेत, का म्हणतात निळोबरा आहे, मी त्यांचा किती महिमा वर्णन करू, किती महिमा। एकदा एका साधूला गंगेत एक स्त्री सापडली, गंगेच्या पात्रात, म्हणजे पोहत नव्हती, नाव चलित होती, नाव हाणत होती, नाव ती स्त्री वलय वलय, तारुण्य लतिका होती। साधूही अधिकारी होते, दर्जेदार, पाराशर। गुरुवर्य पाराशरांना स्त्री प्राप्त झाली, आवडली आणि पवित्र गंगेच्या साक्षीनं पाणीग्रहण झालं। देवता एकत्रित आल्या, मंगलाष्टक झाले, म्हणजे भारतीय संस्कृतीत जे म्हणते ते, आताचे भंगिरे म्हणते ते नाही, ताईगण माईगण काही गौरव येण्यासारखं आपलं हे असले नाही, आपल्या संस्कृतीला मान्य आहेत ते असले मंगलाष्टक झाले। सर्व देवतेनं आशीर्वचन अक्षिदाच्या रूपात दिले आणि पाराशरांना काम उत्पन्न झाला। किती पवित्र स्त्री महाराष्ट्राची, भारत देशाची। त्या स्त्रीने सांगितलं, भास्करो प्रकाश भय व्याप्ती संगाम नैव कामिनी। हा जोपर्यंत सूर्याचे किरण पृथ्वीवर रुजलेले आहेत रजकणात, त्याला संधी प्रकाश म्हणतात, त्यावेळेस सुद्धा पत्नीशी संग करता येत नाही। काय साधू होता, साधून चुटकी वाजल्याबरोबर सांगितलं, मला पत्नीशी काम तृप्त करत असताना तुझ्या प्रकाशाची अडचण येते, जा ना तिकडं। हल्ली उडी। दुपारी 2:15 वाजता दिवस माळविला। हे पंढरपुरातल्या मालकाला नाही करता येणार, नाही करता येणार, नाही करता आलं। 13.5 दिवसाचा पंधरवाडा करायचा ठरला, 13.5 दिवसाचा पंधरवाडा करायचा ठरला। कारण नालायक शकुनीनं दूतामध्ये 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मागितला। तो गुप्तचरांनी पांडव विराटाच्या घरी नष्टचर्या करत असताना पाहिले। पांडव हे नष्टचर्येत होते, पुराणाची भाषा सांगतोय, नष्टचर्येत होते। तर ते 2 दिवस कमी पडल्याच्या नंतर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास। त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकाला, द्वारकाधीश माझ्या कृष्ण परमात्म्याला एका साधूचे पाय धरावे लागले आणि त्या साधूला विनंती करावी लागली, गुरुवर्य गुरुवर्य, माझ्या द्रौपदीला फार त्रास होईल, माझ्या द्रौपदीला पुन्हा त्रास होईल, माझ्या अर्जुनाला त्रास होईल, माझ्या भीमाला त्रास होईल, माझ्या धर्माला त्रास होईल, माझ्या नकुल सहदेवाला त्रास होईल, माझ्या कुंती आत्याला त्रास होईल। गुरुवर्य बघा ना, बघा ना, बघा ना, बघा ना। ते गुरुवर्य सरस्वती कृपा पात्र होते।
आणि सरस्वती कृपा पात्रा ते गुरुवर्य कोण होते घरी गेल्यावर नाव बघा, सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. कारण तुम्ही इतके हुशार व्हावा तेव्हा आमचे लोक कीर्तन नीट करतील. आणि तुम्ही जर गाफील राहिले तर आम्ही नुसती गाणीच म्हणतो, विठाला विठाला. सरस्वती ब्रह्मकन्या कृपा पात्र साधू गुरुवर्य, त्या साधूनं देवानं दर्शन त्या साधूचं घेतलं आणि त्या साधूनं सरस्वतीचा धावा केला. माय, जगाच्या मालकाने माझं दर्शन घेतलंय, काम आहे 13 दिवसाचा पंधरवाडा करावा लागतो. अक्षराची मालकीने, वाणीची मालकीने, रस्वदीर्घाची मालकीने. हा, किती मोठी मालकीन. बोलता बोलता गुरुवारी रस्वदीर्घ चुकलं तर पुढचे दातडं बाहेर काढतात. इतकं हानते लोक. इतकी सरस्वतीची वाणीची मालकीने. आणि त्या सरस्वती मातेचा धावा केला. आणि काय करायचं, 13 दिवसाचा पंधरवाडा करायचं. कळा बवा करणाची या चाली, शन एक निमिषे पावली, संवत्सरे धात्री मोजिली, ती ब्रह्मकन्या माऊली ओ. कळा बवते करण, हिगा भाषा पंचांगाची जाण. हे मी टाकलाय शब्द. ही कशाची भाषा आहे? पंचांगाची. सगळे सूत्र एकवटले. करण, भव, क्षण, निमिष, संक्रमण, उत्क्रमण, अपरण्यकाल, भयकाल, व्याप्तिकाल, निददासकाल, सर्वकाल, पुण्यकाल, आवृत्तकाल, सर्वकाल असे गुंडाळले आणि 13.5 दिवसाचा पंधरवाडा केला. पंढरपुरातल्या मालकानं नाही, एका साधून केलाय. म्हणून बरोबर आहे पहिल्या कडव्यात म्हणतात, मालकाने पंढरपुरातल्या नमोदपणे सांगितलं, अर्जुना धर्मा, सगळ्यात सोपं वाक्य सांगतो. हे ताई, द्रौपदीला बहीण मानायचे गुरुवर येते. हे ताई, तुझा वनवास जर कोणी संपला असेल तर त्या महात्म्यानं संपलाय. 13 दिवसाचा पंधरवाडा, नाही तर 2 दिवसासाठी 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, नष्टचर्या. इतके मोठे साधू आहेत, एवढे मोठे. पाराशरांनी दुपारची रात्र केली. मांडव्याने शाप देलता, ज्यांनी कोणी सोळाला स्पर्श केला आणि मला त्रास झालाय ते उद्या सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर प्रातान भास्करो किरणो ससंसर्गेशी मृत्युर्भयोस्तता, याच्या पलीकडं दक्षिणाधिपत्यम वशातिकालाय. तो दक्षिणेच्या राजाला प्रिय होईल. पण बाई अधिकारी, बाईनं टोपल्यातलं पाणी गोंजळीत घेतलं आणि पूर्वेकडं तोंड करून गुरुवर उभी राहिली आणि सूर्याला सांगितलं, बेटा येशील तर पाय. 8 दिवस आलाच नाही सूर्य, आलाच नाही सूर्य, आलाच नाही. श्रुतीमातेनं तिला विचारलं. ह्या 2 बहिणी श्रेष्ठ होत्या, शांडिल्य आणि सुमती. सख्या बहिणी होत्या, सख्या बहिणी. एक प्रापंचिक होती, ग्रस्ती होती, आणि एक बैरागिनी होती. शेवटच्या टप्प्यात लग्न झालं भगवान शिवजीच्या मंदिरात. पण अत्यंत शरीर गलित झालेला पती प्राप्त झाला. कमरेपासून खाली कीटक पडले होते, आळ्या पडल्या होत्या, सुरमी पडल्या होत्या.
एका साधूनं सांगितलं मंदिरातल्या ह्याच्याशी लग्न केलंय, देवापेक्षा श्रेष्ठ मान, विश्वातले सगळे देव तुझ्या ताब्यात राहतील. आणि त्या साधूचा शब्द ग्राह्य धरला, मान्य केला आणि हातात पाणी घेतलं. 9 दिवसाची सेवा होती पतीची, काही जास्त दिवस नव्हते झाले, पण 9 दिवस इतक्या निष्ठेनं सेवा केली तर 8 दिवस सूर्याला येऊ दिलं नाही. कोणाची ताकद? साधूची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, 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 काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरी भक्त हरे भक्त हा संतांचा महिमा आहे. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, रसरसीत गोडशा भावयुक्त अंतकरणाने उभारलेला हा ज्ञानयज्ञ, हा प्रसादाचा यज्ञ, साधनेचा यज्ञ. सद्गुरु ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री हरी स्वामी, सद्गुरु साधू महाराज, सद्गुरु खाडे बाबा आणि गोडसी चालत असलेली पुढीची परंपरा, आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री गुरु सद्गुरु राघव चैतन्य बाबा, इथपर्यंत आणलेली ही धर्माची पताका आणि ही परम पावन धर्म पताका सद्गुरु राघव चैतन्य बाबांनी गोडशी अशी सुंदरशी रवलेली आहे. आणि त्या परम पावन परंपरेमध्ये माझ्यासारख्या छोट्याशा अज्ञानी अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूला या परमज्ञान यज्ञात एक छोटीशी आहुती टाकण्याचा योग माझ्या जीवनात आला आहे. ते माझं परम उपस्थित आदरणीय, मागे सुद्धा 1-2 वेळेस तुकाराम बाबा आहेत. मी बघितल्याबरोबर लक्षात आलं, संप्रदायावर अतूट ज्यांची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, श्री तुकाराम बाबा. आधी करून ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी संप्रदायातली माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे विटेवरच्या मालकाच्या काशीतल्या मालकांचे गोडसे उपासक या ठिकाणी बसले. तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो. गुरुवर्य राघव चैतन्य बाबांना दंडवत करतोय. दोन्ही मृदंगाचार्यांना प्रणाम करतोय. उत्तरेश्वर बापू वांगीकर गायन क्षेत्रात, प्रमाण क्षेत्रात कीर्तनामध्ये वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळत असताना
ही संप्रदायाची दोरी हातात धरल्याच्या नंतर तिला कसल्याही प्रकारच्या आढ्या आणि गाठ्या पडू देत नाहीत असे उत्तरेश्वर बापू. तथा गायन क्षेत्रातली बुलंद तोप, गोड ज्यांचा कोकिळकंठी स्वर आहे असे आदरणीय दोघं पण कीर्तनकार आहेत, तसे तिघं पण. हो, गिरगावकर म्हातारा झाल्यावर यांचंच चालणार आहे, तसं आताही चालतंय म्हणा. असे प्रवीणजी महाराज सोळंके, तथा बापू आणि आदरणीय आमचे बालाजी महाराज मोहिते एकाच गावचे आहेत. नारायण बाबा कृपापात्र तिथे फार मोठ्या साधूंचं अधिष्ठान आहे. असे बालाजी महाराज तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, सुरेल लोक आहेत. तसं मला उलटं गाता येत नाही, अशी चांगली लोक असल्यावर मला नीट कीर्तन करता येते. गोडशी ते बाजूचे बाबा सुंदरचं प्रमाण म्हणलं, मोरे वा 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 वा. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं वाळून गेल्यावर पाण्यात बुडून चोखा वाटते, आणि कालच्या टिकल्यावालीनं घातलेलं लोणचं तिसऱ्या दिवशी त्याच्यावर पांढरा थर येतोय. ती दुनियाची मसाले टाक, तू हातच धुत नाहीत ना, कशातही हात बुडीती. लोणचं घालता घालता बी कंगवा घेऊन आरशा पुढं जाती. हो, त्याच्यामुळे हिच्या चपाती, तिच्या भाकरी, तिच्या पिठल्यातही केस निघते, आणि तरी तिचा नवरा म्हणतो माझी मंडळी फारच सुग्रने. वा, तुझं प्रारब्ध तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले सोमळ्या. विठाला विठाला जुनी व्यक्ती आहे मोरे मामा, त्यांनाही मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आदरणीय आमचे गणेश दादा कार्यक्रमाच्या संदर्भात माझ्याशी संपर्क करत होते. आमच्याकडे कुंभारीकर महाराज आहेत, त्यांचे भाचे, त्यांच्या गावातली 1-2 मुलं इकडं उद्योगाच्या निमित्तानं आलेले आहेत. गणेशदादांना त्यांचा संपर्क झाला आणि मग ते संपर्क करत होते कुंभारीकर महाराज, अंबादास महाराजसुद्धा. आणि खूप वेळेस गणेशदादांनी संपर्क केला, नंतर उत्तरेश्वर बापूकडे, आणि मलाही येण्याचा योग आला. आनंद वाटला. एका साधूला, त्यांच्या जीवनपटाला, त्यांच्या स्मृतीला, कारण साधू हा अविरत दिव्यासारखा तेवत असते, पण तरी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मळालेल्या आरशावरची धूळ काढणं म्हणजे साधूचा जीवनपट पुन्हा उकलणे. आणि 25 वर्ष झाली रोपे महोत्सव आहे. अशा सद्गुरुनाथांच्या आठवणीचा सोहळा गुरुवर्य राघव चैतन्य बाबांनी ही मुहूर्तमेढ लावली, आणि त्या पवित्र ज्योतीच्या प्रकाशात एक गोडसा आनंद घेण्याचा योग गिरगावच्या बाळूला सुद्धा आलाय. मी सुद्धा भाग्यवाने, नशिबवाने उपस्थित श्रोत्यांच्या चरणी पुनश्च दंडवत करतो. आणि साधू किती अधिकारी आहेत, निळोबाराय का म्हणतात मी किती वर्णन करू. जेवढा जेवढा मला आशीर्वाद देताल तेवढा माझ्या माईंनो मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला मोठ्या मोठ्या ज्ञाती, विद्वान, प्रचंड अभ्यासू लोकांचे कीर्तन आहेत. त्यातली त्यात एका सेवकाचं पण कीर्तन आहे. गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर. अभ्यासू किती असतील, वेदांतिक किती असतील, शास्त्राचा अभ्यास किती, पुराणाचा अभ्यास किती, रामायणाचा अभ्यास किती, भागवताचा अभ्यास किती असेल हे मोजण्यासाठी गुरुवर्य माझ्याकडं पारडं नाही, पण त्यांच्याकडं सेवेचा दर्जा फार मोठा आहे. ते गाईचे उपासक आहेत, गौमातेचे उपासक आहेत. आणि दुसरी गोष्ट, मी मगाशी बाबांना बोललो, गुरुवर्य बाबांना, की सद्गुरू पाचपोर बाबा हे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या बाबतीत पण फार मोठा त्यांचा प्रचंड सेवेचा वारसा आहे. कारण त्यांचा आदर्श घेऊनच मी गाईसाठी फार मोठी एक वास्तू बांधली. कारण कधी कधी ज्या माणसांचं आपण चांगलं शिकतो का, ते माणसं आपल्याला आदर्श तत्वातले गुरुवर्य असतात. नाव बघितलं, छान वाटलं. त्यांनाही प्रणाम. माझा रामकृष्ण हरी जय हरी बाबा तुम्ही सांगा त्यांना आल्यावर. या सप्ताहामध्ये खारीचा वाटा, ज्याला तिळा इतकी जरी सेवा घडली असेल गुरुवर्य, त्याही सत्पुरुषाला माझ्या श्रीहरीबाबांचा, माझ्या खाडेबाबांचा, माझ्या साधूबाबांचा, गुरुवर्य राघव चैतन्य बाबांचा
गोड अशा प्रकारचा आशीर्वाद त्याही पुण्यात महात्म्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला. अजून एक महत्वाचा बाब, ज्या वेळेला मी समाधी मंदिरात गेलो, तुम्ही याचे राहिले तिकडं, गुरुवर्य महात्म्यांच्या समाधी मंदिरात ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला मला शेगावची आठवण झाली. एक छोटासं ध्यान मंदिर, ती शिस्तता, ते नाविन्य, आसनपट्ट्या कोणी घ्यायच्या, कधी ठेवायच्या, आटपल्याच्या नंतर कुठे ठेवायच्या, ही शिस्तता, तो आरतीची वेळ, ती पावनता, ती सात्विकता, तो सदाचारपणा, ती वैचारिक पातळीची स्थिरता, या सगळ्या गोष्टी त्या छोट्याशा मंदिरात दिसून आल्या. म्हणजे निश्चित त्या मंदिरामध्ये विश्वातल्या सर्व देवतेचं चैतन्य आहे. विठाला विठाला. गणेश दादा, तुम्हाला तारीख द्यायला वेळ केला त्याबद्दल माफ करा, कारण मी दर महिन्याला पंढरीला वारीला असतो आणि आजची दशमी स्थिती असल्यामुळं मागचे दिवस रिकामी नव्हते आणि आजचाच दिवस पंढरीचा होता. पण नंतर विचार केला, ते म्हणले आमच्याकडे रौप्य महोत्सव आहे गुरुवर्यांचा, त्यांच्या जीवनपटाला फार मोठा एक उजाळा आहे, त्यानिमित्त मुहूर्तमेढ ही संप्रदायाची पताका रोवलेली आहे, चला म्हणलं इथलं कीर्तन करून आपण पंढरीच्या वारीला जाऊ. म्हणून 4 दिवस तुम्हाला तारीख देत नव्हतो, याबद्दल माफ करा. विठाला विठाला. किती मोठी संत गुरुवर्य साधू बाबा असतील, श्रीहरी बाबा असतील, खाडे बाबा असतील. ज्या वेळेला मी तो ग्रंथ पाहिला 21 अध्यायाचा, त्यातली अक्षरातली जी कृपा पाहिली, ती कृपा फार मोठ्या संतांची कृपा आहे आणि ती बुद्धी, तो विवेक, ते चैतन्य, तो अधिकार गुरुवर्य तुम्हाला ईश्वराच्या कृपेने प्राप्त झाला. असं करू म्हटल्यानं होत नसते. खूप लोक सायास करतात पण ते फळाला येत नाहीत. एका व्यक्तीने एवढी ज्वारी पेरली, उद्या कापायला जायची की तुकाराम बाबा संध्याकाळीच गाराचा पाऊस आला. ज्वारी पेरली होती असं कळालंच नाही इथं, आणि तो पाऊस न येता भक्तीचा पाऊस तुमच्याकडे आला आणि तुमच्या हाताने अक्षराची संपत्ती निर्माण झाली. या भक्तगणांच्या पदरात ती अक्षराची संपत्ती गुरुवर्य चैतन्य बाबा तुमच्यामुळं प्राप्त झाली आणि तुमच्यावर गुरुवर्यांची उदात्त अंतकरणाने कृपा झाली आणि तो भाव तुम्ही प्रगट केला. त्याही ग्रंथाला गिरगावकराचा सादर प्रणाम, साष्टांग दंडवत वंदन. किती मोठी संत असतात. महिन्याची एक वारकरी येते, दर्जा किती मोठा आहे संतांचा पा. दर महिन्याचे पंढरीचे वारकरी वारी करून 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 त्या वारकरी बाबांचे पाय वाकले. इतकी वारी केली त्यांची. अशी वारी नव्हती बरं, दिंडीत जाऊन फक्त सेल्फी काढायचा आणि व्हॉट्सअपवर सगळ्या मित्रांना फोटो टाकायचा, मी दिंडीत आहे, आणि निघला पापेच्या माई संगप्पा आणायला. सोमळ्या भडव्या नालाय का हराम खोरा, तुला यम इतका हानीन, तू इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. तुम्हाला मगाशी बोलून गेलो गुरुवर्य, आमच्या लोकांना फसवावा पण देवाला आणि संताला फसवायची काय मायव्याली आमची. येथे नाही खोटा चालत परिहार, येथे नाही खोटा चालत परिहार, चालत परिहार, गानसी अंतर पांडुरंगा, गानसी अंतर पांडुरंगा, हे डेकोरेशन आहे आमचं, डेकोरेशन आहे. पाय वाकले. पाय कसे वाकत असतात माहिती, चालत्या माणसाचे उलटे, टोंगळे गुडघे बाहेर आणि पंजे आत येत असतात. वारकऱ्याचा दर्जा, साधूचा दर्जा किती मोठा आहे. गुडघे बाहेर वाकले, पाय आत वाकले. विटेवरच्या मालकाच्या वारीमध्ये चालत असताना दर महिन्याची वारी, पायाचे घोटे घासायचे प्रवीण बुवा, बालाजी बुवा घोटे घासायचे. घोटे घासून 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 गुरुवर्य
त्याच्यावरची त्वचा, त्याच्यावरची चामडी निघून गेली. वय झालेलं होतं, 90 पार केली ती. मज्जा म्हणजे मांस तंतू बऱ्यापैकी विरून गेलेले होते, जीर्ण शरीर झालेलं होतं. अंगात चालण्यापुरतं अशुद्ध असेल. अशुद्ध म्हणजे रगत. मराठी भाषेत रक्ताला रगत म्हणतात, रक्त नाही. हे लांबून टिंब दिलेला नाटकीपणा आहे. हा चोंबाळेपणा आहे. मधात 4-2% चोंबाळ्याने हे टिंब घातले. विठाला विठाला शास्त्र पुराणाच्या भाषेमध्ये रक्ताला अशुद्ध म्हणतात आणि मराठी बाणेदार भाषामध्ये तिला रगत म्हणतात. पण आपल्याला कुठेही पेन आदळायचा नाद. मराठी भाषा ही सर्व भाषांची राणी आहे, सर्व भाषांची मालकीण आहे, महाराणी आहे. आगा टाकाही स्पर्श नसावती. पेनचा टिपका सुद्धा सहन करीत नाही ती मराठी भाषा आहे. ये मराठीची नगरी माझा मराठाची बोल अमृतातेही पैजा. काय काय ताकद महाराज, इतकी गोड, इतकी गोड. थकून गेले. वारी करून एकदा घरी परत जात होते. मोठी लोक मोठी असतात महाराज. तुमच्या भागातला किती श्रीमंत मेल्यावर 25 वर्ष त्याची पुण्यतिथी होईल? चला रावणाला ओव्हरटेक करणारा 25 वर्ष त्याची पुण्यतिथी गुरुवारी होऊ शकते? नाही. आज तुम्ही तिसरे अनुयायी आहात. अजून लाखो होतील, लाखो होतील, लाखो होतील, तरी ही बिंब हरवणार नाहीत. याचं एकमेव कारण हे यांची रती देवासाठी झाली. यांची रती कशासाठी? देव. गुरुवर्य 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री जगन्नाथांना पवार म्हणायचे. ज्याची संसारासाठी रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. मग ही परमार्थात ही लोक रती आहे म्हणून लाखो गुरुवर्य तुमच्यासारखे गुरुवर्य येतील तरी पण पुण्यतिथ्या बंद नाहीत होणार. रावणाला ओव्हरटेक केलेली श्रीमंत कितीतरी कुंटलानं 1-2 पुण्यतिथ्या पोरग बँड लावून करीन, डीजे लावून करीन, आणि त्याच्यानंतर ते आम्हाला म्हणतं लक्षातच राहिलं नाही. याचं एकमेव कारण आमच्या संसारात रते आता. किती मोठी लोक, किती मोठी. बघा पुढे. घरच्या लोकांनी त्या वारकरी मावांना विनंती केली. थकलंय, 90 पार केली तुम्ही, किती वाऱ्या करता? ते म्हणले मग करू काय, करू काय? तुम्ही आराम करा. आरामान काय होईल? तरी शरीर कुजन, तरी शरीर कुजन. कितीतरी झोपणाऱ्यांना किडे पडले. दर 4-4 तासाच्या ड्युट्या आहेत रोज धरायला. पोरं कामात गुतले, पोरं येडे आहेत का यायला चोमाळायला? रोजान माणसं आहेत रोजानं. हे अंगावर करायचं, या अंगावर करायचं, स्नान घालायचं, विशिष्ट प्रकारच्या पेपरनं पुसायचं, त्याचे ब्रश ते येणंच करायचा, उठता येणं, बोलता येणं, नुसते टुळू पाहिलेत ते मनके तुटलेल्या सर्पासारखे. जाग्याव जाग्याव जाग्याव. त्या वारकऱ्यानं सांगितलं माझी गती ती होईल, पुष्पाच्या फुलांच्या पाकळ्याची गादी टाकताल तरी पण शरीर कुजणारे, पण त्याच्यापेक्षा वारी करता करता कुजू द्या ना. घरच्या लोकांचा पर्याय संपला बोलण्याचा. आणि एके दिवशी वारीहून येत असताना बाबा एका मंदिरात मुक्काम होतंय. काय त्यांचा महिमा सांगतोय. मुक्काम होतंय. पाण्याचा भोपळा खुंटीला अडकवला. आता ह्या आधुनिक काळातली लोक भोपळा मानायचे नाही. ह्या बाटल्या आल्यात ना प्लॅस्टिकच्या, त्याच्यामुळं भोपळा गेला. आणि ह्या बाटलीसोबत गोळी खाल्ल्याशिवाय झोपता येत नाही हिच्यातलं पाणी प्यायल्यामुळं. हे गिफ्ट दिली ना देवानं, भोपळ्यानं पाठवून दिलं ते इकडं तुमच्याकडं घरानं. हो, आता 1.5 कोटीच्या गाडीत खापराची बिस्लरी आहे. एका माणसाच्या 1.5 कोटीच्या गाडीत खापराची बॉटल आहे. खापराची बॉटल, मातोड्याची बॉटल. त्याच्या लक्षात आलं हे इकडचं तिकडचं पेल्यावर गोळ्या खावाच लागते. जुन्यावर आले माणसं. मधातले मस्ताडे होते, कोरोना नीट केले. विठाला विठाला आणि याला कारणीभूत तुम्ही पण आहात. जरा जरा नवऱ्याकडे पैसे झाले की आज मला स्वयंपाकाचा कंटाळाच आलाय, मला आज जरा कसनूसच व्हायले. कसनूस नावाची बिमारी वैदिक आयुर्वेदामध्ये नाहीच ना. कसनूस नावाची बिमारीच नाही. मला आज कस्तरीच व्हायले. मी बऱ्याच डॉक्टरला विचारलं कस्तरी बिमारी कुठे.
कसनुस बिमारी कुठे आहे? नाही. मी जरा बेचैनच व्हायले. त्यांना विचारलं बेचैन नावाची बिमारी का? ते म्हणले नाही हो आमच्याकडं नाही, आम्हाला काही धन्वंतरीनं शिकविलीच नाही अजून. आणि यांच्या ह्या बेचैन नावाच्या बिमाऱ्या पप्प्याच्या बापाला म्हणतात आज बाहेरूनच डब्बा मागवा. वा 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 पप्प्याची माय वा, तू मेल्यावर तुला मीठ लावून मंदिरात ठेवू, म्हणजे बाकीचं तू पाहून शिकत्यान. हा तुमच्यातलाही चुकीचा 2% आहे. आजार घरी बोलवायचा. विडाला 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 मधुकरी मागितली, भोपळा अडकवला खुंटीला, वळकट ठेवून दिली. पाण्याचा प्रवाह होता तिथं, हातपाय धुतले. गावात जाऊन मधुकरी मागितली, मधुकरी खुंटीला अडकून ठेवली. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये भजन केलं आणि भजन आटपल्याच्या नंतर मधुकरी खाली घेतली आणि त्या मधुकरीतलं जेवढं जाईल तेवढं अर्ध अन्न सेवन केलं आणि अर्ध जशाल तसं बांधून ठेवलं. मधुकरीला शास्त्राच्या पुराणाच्या वेदाच्या असं म्हणण्यापेक्षा पुराणाच्या भाषेमध्ये मधुकरीला एक नाव आहे, त्याला कांतिभिक्षा म्हणतात. शिजलेल्या पदार्थाला कांतिभिक्षा. नंतर गुरुवर्य सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये मधुकरी असं प्रकारचं नाव आलं. विठाला विठाला भजन केलं, ती मधुकरी ग्रहण केली आणि अंग टाकलं. रात्रीचे 1 वाजले. रात्रीच्या 1 वाजता एक व्यक्ती मंदिरात आला आणि त्याने घंटा वाजिला. बऱ्याच घंट्याला कळत नाही घंटे कधी वाजवा. याला जाग आली की देवाची पूजा, असं नसतंय ना. आलाय का देवाधिष्ठितं प्रातो ब्राह्मीर सुमुहूर्तेषु यत्कालाति जायते योगान हेमास्ततेवच. त्याला सुवर्णयोग म्हणतात, काल म्हणतात. त्या कालामध्ये देवाची संतांची पाद्यपूजा, देवाचं स्नान, संतांचं स्नान असा शास्त्राचा पर्वकाळ सांगितला. नियम आहेत त्याचे नियम. रात्री एक व्यक्ती आली घंटा वाजवला. आता तो का वाजवला, कशा करता वाजवला, कोणी वाजवला कळेल तुम्हाला, काय त्यांचा महिमा सांगतोय. आणि मग पुढे ती घंटा वाजल्याच्या नंतर त्या नादाने झोपलेली वारकरी उठली. एकटीच होती. तोंडावरचं पांघरण काढलं. शुद्ध्यातली वारी पंढरीतल्या मालकांची आणि वद्यातल्या वाऱ्या संतांच्या असतात. संतांच्या वाऱ्या साधू लोकांच्या वाऱ्या वद्यातल्या असतात आणि शुद्ध्याची वारी देवाची असती. आता चांदण्याचा प्रकाश होता, तो संधी प्रकाश मंदिरात आला. छोटंसं मंदिर होतं, त्या प्रकाशाचा फायदा उपयोग आणि मंदिरातल्या दिव्याच्या वातीचा प्रकाश यानं घंटा वाजवणारा दिसला. कोण आपण? वाट सुरू आहे. जी कुठनं आलात? प्रवासात चालतच आहे. जेवणाची काही व्यवस्था आहे का? रस्त्यात गाव लागलंच नाही. थकून थकून चालून चालून 90 वलांडलेला वारकरी रात्रीच्या 1-1:15 वाजता अंथरुणावरून उठतोय आणि उठून खुंटीला अडकवलेल्या मधुकरीतला शिल्लक शेष भाग समोरच्याच्या व्यक्तीपुढे टेकतोय. दादा खाय, राजा खाय रे, पोटाला खाय. अरे मी मधुकरी मागितली होती पण शरीराला ताप आला आज, म्हणून एवढी मला सरली नाही रे. माझ्या मारुतीरायाची कृपा असेल, माझ्या विटेवरच्या मालकाची कृपा असेल की मी आज शिल्लक तुझ्याकरता मागितली. खा. समोरच्या व्यक्तीनं ती कपड्यात बांधलेली मधुकरी अशी त्या कपड्याची गाठ सोडली आणि त्याच्यावर त्या भाकरीचा, पोळीचा, चपातीचा काय कुस्कर असेल ते सगळा खाऊन घेतला. जपत होती माणसं. एक मन होती. तुम्ही मोठ्या श्रीमंत शहरातल्या मावल्या आहात, तुम्हाला माहीत असेल का नसेल, पण तुमची आजी पणजी यांना विचारा, गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये. हे जुने शब्द मोठ्या लोकांकडनं ऐकायचे. भाकरीवर कधी ताव काढायचा नाही, अन्नावर कधी ताव काढायचा नाही. हो लागेल तितकंच घेत जावा. 2050 अन्नाचा दुष्काळ आहे आणि हा दुष्काळ ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरूंच्या कृपेने आपल्यावर येणार नाही. पण हा येऊच नाही असा वाटत असेल तर कुठल्याही मोठ्या पंगतीत, सप्ताहात, लग्नात, कार्यात आपल्या वाट्याला आलेला प्रसाद वाया घालता कामा नये. तर हा दुष्काळ आपल्यावर येणार नाही. सावधान सावधान. बैलाला किती जरी वैरण टाकली तर गुरुवर येते नाही म्हणत नाही. मग माणसाला जर शिरा वाढा ते म्हणलं खाल्ला का नाही, तर मला शुगर आहे. मग तू बैल आहे का? तू माणूस आहे ना, तुला म्हणायचं मला शुगर आहे, मी शिरा घेत नाही. नाही मी वरण तू का खाल्लं नाही, माझ्या पोटात स्टोप येतो, तुला ॲसिडिटी आहे. मग वाढणाऱ्याला सांग ना मी वरण खाल्ल्यावर पोटात जाळ लागतोय म्हणून. तू बैल नाही ना, तू म्हैस नाही ना, तू गाय नाही ना.
याचं पाप आपल्याला उदात्त नाही प्रसन्नपणानं फेडावं लागेल. मग तेव्हा कळा किती निघतील त्यानंतर ठरवा. त्याच्याबरोबर तर नकोय. पूर्ण त्या पालवावरची भाकरीची कुस्कुरं खाल्ली. पालव झटवला, ते कपडा झटकीला आणि देऊन टाकलं त्यांच्याकडे. महाराज गुरुवर्य त्या समोरच्या व्यक्तीने विचार केला, रात्रीच्या 1:30 वाजता ज्याने आपल्याला जठराग्नी तृप्त करण्यासाठी भाकरी दिली त्याची सेवा करायची ठरली, पाय दाबायची ठरली. पाय 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 पाय. आता आपण किती पत वारकरी आहेत हे वाक्य ऐकल्यावर कळलं. त्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा मी 4थ्या आश्रमात प्रवेश केलाय आणि 4थ्या आश्रमात प्रवेश केलेल्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या व्यक्तीने बायकोनं आंघोळीला पाणी टाकल्यावर सुद्धा त्या पाण्यानं आंघोळ करू नये असा पुराणाचा सिद्धांत सांगतोय. पुराणाचा सिद्धांत नैवम गिरगावकर लिखितम. कारण आज निमूटपणे तुम्ही गुरुवर्य माझं ऐकायले, पण कॅमेरे चालू आहेत. महाराष्ट्राच्या मातीत मला कॉलर धरून विचारू शकतोय, बाळू कशाच्या आधारावर बोललास? आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी आधार नसताना बोलणं गौमांस खाल्ले इतकं पाप लागतंय, इतकं पाप लागतंय, इतकं पाप, इतकं पाप. चतुर्थो स्थानो इति आश्रमा भवा भार्यास्त जायते त्यागाम कर्मोती वर्जिता स्वकर्माती आयती प्रसन्नती भवा. हे काय एखाद्या नशा करणाऱ्याने लिहिले काय? एखाद्या नालायकाचं वाक्य? त्यानं संपूर्ण कर्माचा भार आपल्या स्वतःच्या अंगावर घ्यायचा हा 4थ्या आश्रमातला निर्णय आहे. आणि तुम्ही माझे पाय दाबावे. ही मधुकरी मला दुसऱ्या मावल्यांनी दिली आणि लोकांनी दिलेला प्रसाद मी तुम्हाला दिलाय, त्याच्या बदल्यात तुम्ही माझे पाय दाबावा. मी वारकरी आहे, मी 4थ्या आश्रमातला साधक आहे. नकोय मला, नकोय. ते पुढचं ऐकत नव्हता. पुढच्यानं सांगितलं, एवढ्या रात्री तुम्ही मला प्रसाद दिलाय त्याच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकतो, मला मुक्त व्हायचंय. पण समोरच्या वारकऱ्यानं सांगितलं, तुम्हाला भाकरी दिल्यावर जर पाय दाबून घेतले तर मला पुढच्या जन्मात तुझ्या दाराचा बैल होऊन तुझा आऊत वाढावं लागेल, कुत्र होऊन तुझं दार सांभाळावं लागेल, तुझ्या घराचा कामाटी होऊन तुझं काम करावं लागेल. पण समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, तुमचं फुकट खाल्ल्यावर मलाही ते करावं लागेल. हट्टी होतं. पुढचा प्रवासी नव्हता प्रवीण बुवा, जगाचा पाप होता, पंढरपुरातला मालक होता, विश्वाचा मालक होता, जगाचा पाप. हट्टी हट्टी तो. तेवढ्या अवकाशामध्ये पाठीमागं सरले वारकरी. त्या वारकऱ्याचं नाव होतं गुरुवर्य रानोबा नावाची वारकरी. तुम्हाला पुढे कळल ही किती मोठी परंपरा आहे, सांगतोय पुढे तुम्हाला. रानोबा नाव होतं त्यांचं. आणि मग पाठीमागं घेत असताना तळवे पाहण्यात आले. तळवे 8 लोकांनी पाहिले. त्याच्यापैकी एका स्त्रीने पाहिले, ते पंढरपुरातल्या मालकाचे पाहिले. तिचं नाव होतं शबरी. तळव्याच्या जखमा पाहिल्याबरोबर देवाच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. कोणाला पाय द्यायचेत आणि कोणाला पाय द्यायचे नाही, आणि पाय दिलेत तर चप्पल बूट द्यायचे का न द्यायचे, ज्याच्या हातात आहे तो बिना चप्पलचा चालवतोय म्हणून दुःख सहन झालं नाही आणि त्याच्या पायावर तिनं तियेचे येणे जाणे खुंटले. पायाच्या जखमा शबरीला कळाल्या, स्त्रीपैकी एक. आता दुसरी एक व्यक्ती सांगतो, तो देव आहे. त्या देवाला सद्गुरू रानोबा महाराजांच्या पायाच्या जखमा कळल्या. असे खूप असतील बरं का, पण माझ्या वाचनात मला जिथपर्यंत तोंड पुरतंय तिथं ज्या आंब्याला हात लागतोय का तेच आंबा तोडीतो मी. आंबाला बंदुकीची गोळी वापरायची नाही, कारण तिची किंमत जास्त असते ना आणि त्या आंब्याची किंमत कमी असते. मग चुकीचं आहे ना. मोठाडपणा नुसते बंदुकीनंच आंबे पाळले काय फायदा आहे? त्याच्यापेक्षा त्या गोळ्याच्या किमतीत तू एक डाल भरून आंबे असते. चूक गोष्ट आहे. ह्या गोळ्या काय आंबे तोडण्यासाठी थोड्या असतात. कायद्याच्या शासनाच्या चौकटीत तू बसत नाही ना. नियम आहे, आपला हात जिथपर्यंत पुरतंय तिथपर्यंत माणसानं पुढं गेलं पाहिजे. उगाच कोल्याला अंगूर सापडत नाहीत म्हणून आंबट म्हणून कळणार नाही. मग काय करायचं? मी माझ्या हातानं तुमच्या तळव्याला लावतो. हे सगळं नाटक आहे बरं, हे नाटक आहे. काही करून पण वारकऱ्याची सेवा करायची, काही पण करून वारकऱ्याची सेवा करायची. महाराज कर्ज उचलायचे, ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. पैठणच्या मालकांनी सांगावं, विश्वाच्या मालकावर जर कर्ज कोणाचं असेल तर या संतांचं आहे. जगाचा बाप ऋणी कोणी केला असेल तर या संतांनी केलाय. विठाला विठाला मी लावतोय. डोळ्यातून पाणी आलं. दादा माझ्यापेक्षा हट्टी भरलास रे, हट्टी भरलास. तुला कोण्या हट्टात मोडू? राज हट्टात, बाल हट्टात, स्त्री हट्टात? अरे बाल हट्ट म्हणावं तर तू इतका विवेकी आहेस? तुला बाल हट्टात कसं म्हणावं? राज हट्टात म्हणावं
तर तुला आत्ता भाकरीची पंचायत होती. तुला राजहट्टात कसं म्हणावं आणि स्त्री हट्टात म्हणावं तर तू पुरुष आहेस. मग या तिन्ही हट्टात बसत नाहीस तरी माझ्यापेक्षा मोठा हट्टी ठरलास तू. तरी तू माझ्या पायाला औषधी लावतोस. काय काय द्या ना पाय. दोन्ही पाय घेतले गुरुवारी आहे आणि पलीकडे एकदा हात आणि अलीकडे एकदा हात आला की दोन्ही पायाच्या जखमा निघून गेल्या. वारकरी वारकरीच होते ते. काय तुमच्या माझ्यासारखे वारकरी थोडेच होते. दिव्या घाटात शेंगदाण्याची पुडी घे, राजगुऱ्याच्या पुड्या घे, केळी घे, आंबा घे, सगळं पिशवीत टाक. हो. आणि फलटणला गेल्या पिशवीतून शेंगदाणे उगले. ते शेंगादाणे भयमुख पिशवीतून बाहेर आला. उगला तो उगला म्हणजे शेंगादाणे. आणि राजगिऱ्याच्या वड्याला मुंबईत पाऊस पडला की इथल्या पुण्यातल्या वड्यांना सर्दी होती. उघड्या केल्या की अशा लवचिक होत्यात का नाही त्या शेंगादाण्याला चिटकल्या. लागलीच केळीचं पाणी भिनलं, लागलीच आंब्यानंही थोडंसं देठातनं पाणी सोडलं आणि मस्त पर्क्युलेशन गोड झालं आणि पिशवीतनं शेंगादाणे उगले. असा वारकरी असेल का ते? एक तर इतके गोड, पुढच्याने केळी वाटल्या उभ्यानंच खाल्ल्या. वा, जशी तू शेळीचीस. दर्जा सांभाळला पाहिजे आपला दर्जा. आपण फार मोठ्या परंपरेतले. एखादी परंपरा सोन्याची परंपरा असेल, ते गाव सोन्याचं असेल, रस्ते सोन्याचे असतील, प्रतिमा सोन्याची असेल, तिथलं सोन्याच्या नाना प्रकारच्या नगरीत राहणारी लोक असतील, पण ही परंपरा इतकी मोठी आहे. या परंपरेतला दारातला तरू सोन्याचा, जयाची द्वारी स्वर्णाचा. एवढ्या परंपरेतले वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत आपण. हे बाकीच्या दुधाला नाही हात लावायचा आपण. दर्जेदार परंपरेतले जरासं थोडं लाजलं पाहिजे. केळी उभ्यानंच खाल्ल्यानं सालटे फेकले. एका तात्विक वारकऱ्याचा पाय घसरून त्याचा पाय मोडला. किती जन्म बैल व्हावं लागेल त्याची सेवा करण्यासाठी? असे असतील का वारकरी? ते पायाच्या जखमा दुरुस्त झाल्याबरोबर औषध लावणाऱ्याचं मनगट पकडलं. गणेश दादा मनगट पकडलं औषध लावणाऱ्याचं. कोण आपण? को भवा, को भवा, को भवा. आपण कोण 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 कोण? हात झटकीत होतं. अहो, त्यानं जगातल्या 6 गुंडापैकी 1 नंबरच्या गुंडाला दुपारी 2:18 आपटू आणले. तो इतका 1 नंबरचा गुंड आहे पंढरपुरातला. त्याच्यापुढे तुमच्या आमच्या गुंडागिऱ्या चालतात का? त्याच्यापुढे तुमचं आमचं शहाणपण चालतंय का? एक जण म्हणला मी जिल्ह्यात 1 नंबरचा चालू आहे. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार करणं आहे का नाही? तुमचा अभिष्ट चिंतन 16 आहे. आपण म्हणायचंच नाही. आपण एक जण म्हणला मी फार चतुर आहे. अरे देव चतुर, देव चतुर. त्याच्यासारखा चतुर कोण नाही हे लक्षात ठेव. तुला मेमरी कार्ड द्यायची ताकद त्याच्या हातात. काय तू चतुरपणाच्या आंबाड्या सोलायला लागलेला आहेस. महाराज, भक्तीची ताकद गुरुवर्य सुटू शकत नाही. हो, हे भक्ती केला पूर्वी धरावी ती धरीला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना. नाही सुटत, नाही सुटत, नाही सुटत. मनगटत धरलं. कोण? शेवटी वय झाल्यामुळं ताकद कमी पडली. मागितली कोणाला? मागच्याला. माग शेंदूर लावलेले होते. हा, तुम्ही मारुतीरायाचं चरित्र सांगितलं. हो, त्या मारुतीरायाला वेगळं नाव दिलं. हो, आता नवीन नाव काय? ज्वाला मारुती. आपले शब्द दुरुस्त करायला पाहिजे बरं का. आणि मागच्यांनी दिलं आपल्याला, त्यांना खोटं म्हणायचं नाही, पण सहज तोंडातून प्रगट झालं पडलं. आता ज्वाला मारुती. आणि त्या मारुतीरायाकडे बघितलं. देवा, ए मारुतीराय. मारुतीराय वारकऱ्यातले अग्रगण्य. योनी जन्माला मरकट, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? वनीचे वनचर पाले खावीर वानर. चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. पैठणच्या मालकांना सांगा, चारही मोक्ष त्यांच्या दाशेत, सवे सुरवर वंदिती. आणि त्या मारुतीरायाला सांगितलं बोलत नाही, देणं ताकद. आता मारुतीरायाने ताकद दिल्यावर काय चालतंय? पंढरपुरातल्या मालकाचा मोरड्याला संसार त्यानं दुरुस्त केलाय मारुतीरायानं. शपथ पुरावा आहे. रामजी के साथ हनुमान नहीं होते, रामजी के पुरे कभी काम नहीं होते. माफी मागून बर का. हा संप्रदाय पुरावा बसत नाही वारकरी संप्रदायात. तरी
माफी मागून म्हटलंय. एवढी मोठी शक्ती प्रदान झाल्याच्या नंतर मारुतीराय एक रूपल्या एक वारकरी, मेन वारकरी एका वारकऱ्याला हातच सोडीन रूप प्रगट केलं. गुरुवर्य चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली आणि रानोबा वारकऱ्याचे डोळे डबडबले आणि दंडवत घातला. देवा माझ्या पायाची मालिश केलीस. विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, रानोबा तुमच्या भक्तीचं कर्ज डोक्यावर होतं, उतरण्यासाठी नाटक केलं. ठीक आहे देवा, चलण्यासाठी आता तुझी वारी करण्यासाठी पायाच्या जखमा मिटल्यास छान झालं. वारकरी बाबा एक करू का, वाकलेले पाय सरळ करू का? ते रानोबा महाराज होते. त्यांनी सांगितलं, देवा तू जर माझ्याकडे कृपेनं पाहिलंस तर मी 20 वर्षाचं पोरगं होईल. कृपा कटाक्षे. आणि काय अशक्य देवाला, देवाला काय अशक्य? देवा तुम्ही जर माझ्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं तर मी 20 वर्षाचा तरुण होईल, पण याचा अवडंबर होईल, याचं जगिन्य होईल, याची लौकिकता वाढन आणि तुझ्या दर्शनाला येण्याच्या अगोदर माझ्यात लोक पाया पडतील. तुझा मान कमी करून मला माझा मान वाढवायचा नाही. मी तसा वारकरी नाही. आता जखमा नीट केल्यास तितकेच पुरे, पण पाय नीट करू नको. हे वारकरी गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचे पंजोबा होते. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर यांचे पंजोबा. काय व्याप्ती असेल गुरुवर्य. मग ह्या वारकऱ्यांचा दर्जा आहे. म्हणून बालाजी महाराज पहिल्या कडव्यात काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार, 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 काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. हरिभक्त थोर मंडळी, हरिभक्त थोर मंडळी, हरिभक्त थोर मंडळी, हरिभक्त थोर मंडळी, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. हरिभक्त थोर मंडळी, हरिभक्त थोर मंडळी, हरिभक्त थोर मंडळी, हरिभक्त थोर मंडळी, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. काय महात्मे आहेत महाराज. साधू बाबा, श्रीहरी बाबा, सद्गुरू खाडे बाबा, ओंकाराचा साक्षात्कार झालेली लोक आहेत ते. विश्वशक्तीच्या तत्वाचा साक्षात्कार करतल केलेली माणसं आहे ती. एक पुरावा मानतो. स्वामी राम नावाची एक व्यक्ती होऊन गेली. बरोबर. हा पवित्र भारत देश 2 लोकांच्या शक्तीने शाबूत आहे. एक पतिवृत्तीची शक्ती आणि एक साधूची शक्ती. एक पतिवृत्तीची शक्ती आणि एक साधूची. शांडिल्य आणि सुमती दोघ्या सख्या बहिणी. पण 8 दिवस सूर्य थांबवला दोघीपैकी एकीनं. यमाच्या तावडीतून वापस प्राण आणला तुमच्यातल्या एका स्त्रीनं. काय नाव सांगता येईल तिचं? सावित्री. वा 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 वा, सावित्री. एवढं मोठं तत्व तुमच्याकडे, फार मोठं ताकद होतं. स्वामी राम नावाची एक व्यक्ती होऊन गेली. 1949 ते 51 या भारत देशातील 4 पीठापैकी एका पीठाचे ते शंकराचार्य होते. काय त्यांचा महिमा सांगतो. शंकराचार्य होते. आणि एके दिवशी स्वामी राम अनुष्ठाना करता नर्मदा मैयेच्या तीरावर बसले. नर्मदा मैया शक्य असल्यास प्रदक्षिणा करा. जा ना, काय होते, जा. पोरं शिक्षणात त्याच्यात चांगले जर विलीन असतील तर जा. फक्त 1-2 महिने मेकअपचं सामान न्यायचं नाही. काय होते. आणि तुम्ही कुठं चेहरे धुतले तर काय तुम्ही काय सुंदर थोड्याच होणार आहे. तेच रूप असते. आमचा मित्र मुलगी बघायला गेला.
कारण मी पण लग्न केलं ना, त्याच्यामुळं त्यानं पण केलं. आणि आगाऊपणा थांबण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. इकडं तिकडं थुत्र घातल्यापेक्षा लग्न केलेलं चांगलं. वाईट आहे का लग्न? नाही. माझ्या तुकोबारांनी लग्न केलं, माझ्या नाथबाबांनी लग्न केलं, माझ्या सावताबाबांनी लग्न केलं, माझ्या नामदेवरायांनी लग्न केलं. तुकाराम बाबा वाईट आहे का? लग्नात त्यांना अपयश प्राप्त झालं का? नाही. पंढरपुरातला मालक 36 वर्षे एकनाथ महाराजांच्या घरी राहिला. ते एकनाथ महाराजांची ताकद नाही, त्या ताकदीच्या मागं 75% ताकद गिरिजा काकींची आहे. गिरिजा काकी जर नाथबाबांना धर्मपत्नी नसत्या तर विटेवरचा मालक कामालाही गेला नसता. महाराज इतक्या पुण्यवान बायका आहेत काय काय लोकायला, इतक्या पुण्यवान. लक्षात घ्या, नामदेवराय दिपोळीच्या पहिल्या पाण्याला पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला आंघोळीला घरी बोलवायला गेले. सण दिवाळीचा आला, नमराऊळाची गेला, नमराऊळाची गेला, नमराऊळाची गेला. सण दिवाळीचा आला, नमराऊळाची गेला. नकार द्यायला पंढरपुरातल्या मालकानं, तुकाराम बाबा नकार द्यायला, नकार प्रवीण बुवा. पण काशीतल्या मालकानं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा या नामदेवरायाची पत्नी ज्या वेळेला माहेराला गेलती का त्यावेळेला भजन बंद झाल्यामुळं सोन्याच्या पलंगावर झोपली नव्हती. त्यागाची मूर्तिमंत आकृती कोणती असेल तर राजाबाई होती, राजाबाई. देवा अशी परम पावन एका सरदाराची कन्या राजाई, एवढी तात्विक मुलगी, तिची सासू गोनाबाई, आणि यांनी उठणं केले. तुला त्या उठण्याचा अपमान नाही करता येणार देवा. म्हणून काशीतले मालक आणि पंढरीतले मालक दिपाळीच्या पहिल्या पाण्याच्या आंघोळीचं उठणं लावण्यासाठी नामदेवरायाच्या घरी गेले. गोनाईचं आणि राजाईचं पुण्य. इतक्या पवित्र बायका आहेत. एक सांगू का तुम्हाला, देहूतल्या मालकांना पंढरपुरातले मालक मानित होते. देहूतल्या मालकांना पंढरपुरातले मालक राघवबाबा मानित होते. पण तुकोबारायाच्या धर्मपत्नीच्या पायाची माती बी खात होता पंढरपुरातला मालक. म्हणून हा पवित्र देश माझ्या भारतीय संस्कृतीतल्या पवित्र स्त्रियांच्या जोरावर साबूत आहे, शक्तीवर साबूत आहे. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची राणीव संपत्ती कोणती असेल त्या देशाची स्त्री आहे आणि या देशातला साधू आहे. धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, आवाज धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य हा पवित्र देश संतांच्या आणि पतिव्रतेच्या स्पर्शाने पुण्यात आहे. गुरुवर्य, रतनसिंग नावाच्या राजाची पत्नी पद्मिनी, अल्लाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती तिचं शरीर वाटवण्यासाठी जातोय. त्यावेळेला तिनं राजवाड्यातल्या 2700 महिलांना सांगितलं, मी तर स्पर्श करू देणार नाही ग, मी सनातनी स्त्री आहे, तुमची काय इच्छा आहे. त्यांनी सांगितलं, आईसाहेब तुमच्या शरीराचे चोचले घेण्यासाठी खिलजी आलेला आहे आणि तुम्ही ज्या वेळेला जोहार करून घेताल त्यावेळेला आमच्या शरीराचा आस्वाद घेईल. 2700 महिलांनी
एकाच कुळ्यामध्ये इस्तो टाकून आपलं स्वार करून घेतलंय. इद्दुलतेला लाजवील, चपलेला लाजवील, आकाशातल्या इजेला लाजवील, इतकी तेजस्वी स्त्री माझ्या भारतातली आहे, इतकी तेजस्वी. म्हणून तुमच्यावर देश साबूत आहे. स्वामी राम पवित्र नर्मदेच्या तीरावर अनुष्ठाना करता बसले. उपासना, अनुष्ठान ह्या पवित्र परंपरेचं ब्रीद आहे, आचारसंहिता आहे. बरोबर आहे गुरुवर्य? या पवित्र परंपरेची गुरुवर्य श्रीहरी स्वामी, गुरुवर्य साधू बाबा, गुरुवर्य खडे बाबा, गुरुवर्य पुढे राघव बाबा, ह्या परंपरेची परंपरा एक ब्रीद, उपासना, साधना, अनुष्ठान एक मर्मय 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 आचारसंहिता आहे. अनुष्ठाना करता नर्मदेच्या तीरावर. आणि साधूचं जीवन कसं असावं माहितीये का? ब्रह्मचर्य धर्म. साधूचं जीवन महिमेत. परंपरा जरी गुरुवर्यग्रस्ती असेल तरी या परंपरेतल्या लोकांचा जर अधिकार पाहिला तर ब्रह्मदेवाला वजन करता येणार नाही इतका अधिकार या परंपरेतल्या लोकांचा. इतकी टोकाची परंपरा आहे. तर स्वामी राम शंकराचार्य 1949 ते 51 या 2 वर्ष शंकराचार्य पद स्वीकारलं आणि त्याच्यानंतर नाकारलं. महत्व हरवी, चातुर्य लपवी, विषयपण मिरवी, आवडवणी पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, या अवस्थेतले साधू होते, या तत्वातले साधू. या व्रतो सव्रते शुभया ये कायम व्रतिस्तते वचः अंबरास्तते कि मज्जा येतो भास्करो प्रकाश दिवाकरा यत भयोर्वा वायुरो प्रजन्यस्तते वचा अपान्न काला भयस्थिता जठरा नरोतृप्तावसा नामने 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 घोषितच चिताय जाय. जीवनभर नामाची साधना करून विश्वाला प्रकाशमय तेजोमय करण्याची ताकद ही संहिता या देशातल्या संतांची. विठाला विठाला साधनेला बसले. अनुष्ठानात एक भोक्तता. दुपारी माध्यान्ही सूर्य गेल्याच्या नंतर एक वेळेला 1 ते 1:30 वाजता जेवण करण्याची पद्धत होती बालाजी बुवा. पण आता अनुष्ठानाला नर्मदा मैयेच्या तीरावर बसल्याच्या नंतर त्यावेळेला परिसरात गुरुवर्य गाव नसेल. मग दुपारच्या जेवणासाठी तुकाराम बाबा कोण देणार? मग काही जी प्रदक्षिणा करणारी त्या काळातली काही साधक होती, काही साधक रस्त्याने चलता चलता ऋतुपुष्प समर्पित करत होती. ऋतुपुष्प म्हणजे ज्या काळात ज्या झाडाला जे फूल येतंय का हे फूल तोडायचं प्रवीण बुवा आणि ते साधू स्वामी राम बसल्याच्या नंतर त्यांच्या पुढे फूल टेकायचे आणि नमस्कार करायचे. कारण साधनेतल्या साधूला व्यत्यय आणायचा नसतो, व्यत्यय आणायचा नसतो, व्यत्यय आणायचा नसतो. हां, आता चालू भजनात कोणी तंबाखू खाता असेल तर हा कुठला पुरुषार्थ आहे मलाही अजून काही वाचनात नाही. आणि तेवढी आपली आकलन शक्ती नाही, कारण मी इतका काही हुशार नाही ना. मी पुराणातलं आहे पण पुराणातलं गाढव आहे. विठाला विठाला आणि त्याच्यानंतर चालू भजनात तंबाखू खाऊन जर घोंगडी खाली टाकली तर हा कुठला आगळा वेगळा पुरुषार्थ असेल परमेश्वरा तुलाच माहीत आहे का नाही. काहीच काहीच गोड किती वा 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 कथेची इंटरव्हेल करून जर तंबाखू खाता असेल तो कुठला पुरुषार्थ असेल. त्या कथाकाराच्या सानिध्यातले गुणीजन सुद्धा धोत्राच्या खालून तंबाखू चोळीत असतील तर मला असं वाटतं ऐकणाऱ्याला कोणता मोक्ष द्यावा हे आम्हाला कळणार नाही आणि कथा सांगणाऱ्याला कोण्या नरकात टाकावं हेही आम्हाला कळणार नाही. फार मोठ्या परंपरेतले लोक आहेत आपण, फार मोठ्या परंपरेतले. मला असं वाटतंय या पोशाखात तरी काही चुका नसाव्या. गळ्यात टाळ असल्यावर, गळ्यात विणा असल्यावर, भागवताच्या व्यासपीठावर, रामायणाच्या व्यासपीठावर, शिवपुराणाच्या व्यासपीठावर, ज्ञानेश्वरीच्या व्यासपीठावर, गाथ्याच्या व्यासपीठावर तिथं असल्यावर तरी नसावा. व्यसन करा असं म्हणत नाही, पण निदान आपण आगळ्या वेगळ्या चौकटीत आहोत, आपण आगळ्या वेगळ्या एका वैभवात आहोत. त्या वैभवात असताना सुद्धा तरी इतके नालायकपणा करायला नाही पाहिजे, कारण आपल्याकडे चष्मे फार असतात, फार असतात. फार नाही चूक करायला पाहिजे, नाही चूक करायला. मी मगाशी तुम्हाला पानाचा विषय सांगितला होता गुरुवर्य. पान, नागिनीचं पान हे हरिद्रव्य आहे, जठराग्नी करता, पचन संस्थेकरता प्रवीण वा पोषक आहे. पण हे पान तुमच्या माझ्या कपड्यातल्या लोकांनी घरी खावं. तुमच्या माझ्या कपड्यातल्या लोकांनी पानपट्टीपाशी उभं राहून जर पान खाल्लं असेल, पानपट्टीपाशी उभं राहून जर पान खाल्लं असेल आणि तिथलाच रोड जर आपण लाल केला असेल तर यमसुद्धा आपल्याला इतकं लाल करीन
मग या मला काही कळतच नसते कुठं कुठं हाणावं म्हणून. विठाला विठाला आता ते ऋतुपुष्पम समर्पयामी. आपल्याकडे एक श्लोक आला ना त्याच्यासाठी. आता भगवान शिवशंकराला बेल प्रिय आहे, पण आता बेल जर नसेल आणि आपल्याला शिवजीची पूजा करायची असेल तर ऋतुपुष्पा सर्वा स्थिती माल्या भय व्याप्यो तत्रा ऋतुकाले पर्जन्य भय व्याप्ता खंडेषु भयस्तताम धरा प्रसन्नस्तु भवा तरुवर शाखा इति भवा ऋतुपुष्पम समर्पयामी. या कालामध्ये या पर्जन्याच्या या हिवाळ्याच्या या उन्हाळ्याच्या धरणीगर्भाच्या स्ततपित क्रमाने वाढत आलेल्या तरुला आलेलं सुंदरसं पुष्प हे देवा पीतवर्ण रक्तवर्ण आमापवर्ण तमापवर्ण तुम्हाला जरी प्रसन्न नसेल प्रिय नसेल पण मी सामान्य व्यक्ती आहे, मला तुम्हाला आवडलेली वस्तू नाही, पण हे माझ्याकडे पुष्प आलंय ऋतुपुष्पम समर्पयामी असं सांगितलं. म्हणून स्वामी राम हे कोण्या साधनेतले असतील हे समोरच्या व्यक्तीला जरी माहीत नसेल पण पुष्प समर्पित केलं. गुरुवर्य फुलाचा ढिगल लागला, फुलं खाता येतात का? अक्षिदा पडल्या, एक एक दोन दोन अक्षिदा पडल्या, खाता येतील का? ते पक्षी आहेत का? ते नाही. मग पहिला दिवस गेला, दुसराही दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी गात्र क्षीण होऊ लागले. अन्नमय प्राण आहे, अन्नमय प्राण, गात्र क्षीण होत होते. अशा वेळेला अनुष्ठान तिसऱ्या दिवशीचं सुटतंय. त्यावेळेला अनुष्ठान आटपल्याच्या नंतर उठले आणि पवित्र नर्मदा मैयाला प्रणाम करत असताना तिच्या पात्रातनं एक जडजडीत हात बाहेर आलेला आहे. हात तो जडजडीत म्हणजे रत्नजडीत हेमजडीत वगैरे वगैरे नाना प्रकारच्या षडवैडून्याने जडीत असा सुंदरसा हात बाहेर आला. आणि स्वामी रामांनी विचार केला आहे हात बाहेर आहे, हातामध्ये कंगन असल्यामुळं हात स्त्रीचा होता, जलदेवतेचा होता, नर्मदा मैयाचा हात होता. आणि तुकाराम बाबा त्याच्यावर 2 मिनिटांनी त्या हातावर एक सुवर्णाचं पात्र आलं. गुरुवर्य बाबा सुवर्णाचं पात्र आणि स्वामी रामांना एक दुसरा हातवरही आला आणि तो हात सव्या स्तिजायते अपसव्या स्तिजायते सवर्णा आवर्णा सव्यो अपसव्यो तत्रा यत्कालो साधवे यत् भवेति जायः. महात्म्याला बोलायचे प्रकार आठवलं म्हणून सांगतोय, तमाशा पाहायला नाही. असं बोलीत नसते, असं बोलीत नसते. साधवे स्थिताहा एक हात पात्रात गुतलाय, मग एका हाताने प्रणाम कसा? यावस्थापेषु यावस्थापेषु यावत्स्थापेषु साधूला दिसणाऱ्या आणि गेलेल्या साधूला समाधी स्वरूप साधूला आह्वानांच प्रियतान्न मम आह्वानांच प्रियतान्न मम आह्वानांच प्रियतान्न मम सद्गुरु श्री हरी स्वामी आह्वानांच प्रियतान्न मम सद्गुरु खारे महाराज आह्वानांच प्रियतान्न मम सद्गुरु साधू महाराज आह्वानांच प्रिय म्हणजे या ब्रह्माय प्रसिहे पंचाननाय